व्यसन सुटले लोकांची माळण किती मोठं पुण्य, भगवान संतांच्या वाक्यामध्ये किती मोठे कार्य आहे सांगा. पण असो, माळ घातली काय हरकत नाही, माळ घालायलाच पाहिजे, पंढरीचा वारकरी व्हायला पाहिजे, त्याबरोबर नियमांचं पालनही करणं गरजेचं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. विठ्ठलाची मात्रा घेतली, पथ्य सांभाळता आलं पाहिजे. मी काय विषय बोलतो, सात्विक वृत्तीता. आपल्यामध्ये सात्विक वृत्तीता आहे का? म्हणजे महाराज कुठं चुकतोय एवढंच बघत असेल तर आपण सात्विक का राजसिक नाही का? म्हणजे पूर्ण कीर्तन चांगलं झालं पण महाराजाचा स्वर गेलताच जरासा. एक जण म्हणतात एखादं काहीतरी नाही का? म्हणजे काय होतं आपल्याला, बरं काय हरकत नाही, महाराजाकरता फायद्याचं आहे. कारण पुन्हा स्वर सुधारता येतो. बरं पुन्हा स्वर सुधारता येतो, त्यामुळं तो फायद्याचा विषय आहे. पण वृत्ती सात्विक व्हायचं असेल तर काय करावं लागतं? असं काय आहे? कारण सत्वगुण आपल्याला, आपल्यात सत्वगुण आहे हे कशावरनं ओळखता येईल? गीतेमध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे.